चला आज मी करणार आहोत पालक पकोडे, पालक भजे। पालक पकोड्यासाठी हे पहा मी काय काय घेतलं। हे बेसन पीठ, त्यातनी हे तांदळाचं पीठ थोडंसं, धने, हा ओवा, हे हिरव्या मिरच्या, संबार म्हणजे कोथिंबीर, हळद आणि मीठ। आधी काय करतो, हे धने आहेत ना, हे धने कुटून घेतो आणि हे हिरव्या मिरच्या हे थोड्याशा हे पण कुटून घेतो, थोडंसं जाडसरच ठेवतो। हे हिरव्या मिरच्या मी थोड्याशा कशा जाड्या जाड्या घेतल्या वाटून, आणि हे आपले धने हे घेतले कुटून। आता मी हा संबार आणि हा पालक बारीक बारीक कापून घेतो। पालक आहे ना, हे मी धुवून घेतली आणि लगे मस्त अशी वाळू टाकली आणि कॉटनच्या कपड्यानं पुसून घेतली। पा कोरडी कोरडी झाली। आता याला मी पुसून घेतो, हे कापून घेतो। अशी मस्त बारीक 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 करून घेतली। मस्त केली की नाही, अशी बारीक बारीक, जास्त जाडी जाडी नाही ठेवायची। हे पहा हे झाली आपली बारीक पालक झाली। आता काय करू आपण, बेसन पीठ घेऊ। बेसन पीठ घेतलं मी। आता हे बेसन पीठ थोडंसं कसं मोजून घेतो मी। ही आपली वाटी होती ना, वाटीनं घेऊ मोजून। हे पहा मी 1 वाटी घेतली, थोडंसं शिल्लक एवढंच बस झालं। बेसन आपल्याला एवढंच लागते, जास्त नाही लागत। आता काय करू आपण याच्यातनी, आता घेतले मी एक कांदे घेतले, 2 कांदे घेतले, एक लहान घेतला, एक मोठा घेतला। आता हे कापून घेतो। हे पहा मी लहान मोठे कांदे घेतले, हे बारीक 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 कापून घेतले। हे पहा या बेसनातनी मी आता हे आपले कांद्यातनं बारीक केलेले, हे बारीक केलेले कांदे टाकून देऊ। पण याला थोडेसे कसे असे करून घ्यायचे, म्हणजे कसं हे कांदे जे कापलेले असतात हे असे मोकळे मोकळे होऊन जातात। हे पहा हे आपला थोडासा ओवा टाकून घेतला, नंतर हे आपल्या धन्याची पावडर, कुटलेली पावडर, हा संबार आपला, कोथिंबीर। आता हे तांदळाचं पीठ घेतलं मी थोडंसं। हे पहा हे तांदळाचं पीठ टाकायचं, पण नेहमी टाकायचं। थोडीशी हळद टाकून घेतो। हे पहा थोडीशीच हळद घ्यायची आणि मीठ एकदम कमीत कमी घ्यायचं, कारण की पालकाच्या ना खारट होतात। पालक थोडासा खारट असते ना, थोडंसं मीठ। आता मी याच्यातनी असं हे पाणी टाकून घेतो, थोडंसंच घ्यायचं, जास्त पाणी नाही घ्यायचं। असं थोडंसं कसं भिजून घ्यायचं, जास्त घट्ट नाही करायचं आणि जास्त असं पातळही नाही करायचं। आपले जसे भजे असतात, साधे भजे, तसंच थोडंसं। मी पहा कसं केलं। हे आपलं बेसन आहे ना, थोडंसं कसं जास्त फिरवायचं, कारण की याच्यात जे गुटल्या गुटल्या असल्या तर ते मोडून जातात। एकदम असं पतलं 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 करून घ्यायचं पीठ, हाताने फिरूनच घ्यायचं, जास्त फिरवायचं 5-10 मिनिटं, जोपर्यंत एकदम नरम पीठ होत नाही तोपर्यंत। आता हे आपलं बेसन फिरून झालं। हे पहा कसं पतलं पतलं झालं एकदम। हे वाटलेली मिरची मी टाकली नव्हती, आता टाकतो, कारण की हाताला तिखट लागत होतं ना, त्याच्यासाठी टाकली नव्हती मी। आता घेतली टाकून। आता याच्यातनी मिक्स करून घेतो चम्मचनं। आता हे आपलं पीठ झालं भिजून। आता याच्यात टाकतो मी पालक चिरलेला, हा पालक बारीक बारीक केलेला। आता हे पालक काय करू आपण, मिक्स करून घेऊ। आपलं हे बेसन, हे पहा कसं बेसन लागू राहिलं आपल्या पालकाले, पहा दिसते तुम्हाला। झालं मिक्स मस्त। आता हे आपलं बॅटर झालं आता तयार।
तेल टाकून घेऊ. गॅसवर ठेवून घेतो आता तेल गरम करायसाठी. झालं. तेल गरम होईपर्यंत थांबू आता थोडा वेळ. तेल थोडंसं कसं जास्त गरमच पाहिजे. आणि आता आपलं हे तेल झालं गरम. पावर कमी करून घेतो. तर आपण भजे तळणं चालू करू. जसे जसे गरम झाले तसे तसे आपोआप आकार येऊन जाते त्याला. छोटे 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 टाकायचे. किती लहान लहान भजे टाकले होते. हे पहा कसा आकार आले. मस्त मोठे मोठे फुगले. आता लालसर लालसर मस्त कलर येऊ राहिले. असे झाले ते. आता लाईट गेलेली आहे. कोणी लाईट पकडते. पालेकर कसे थांबलेले आहेत. भज्याची वाटच पाहू राहिले. कधी होतात पकोडे आणि कधी नाही. चला काढून घेतो मी आता. हे झाले आपले. आता पकोडे काढून. हो हो झाले. थांब आता. आधीच लाईट गेली बाबू. सुसून नाही राहिलं. थांब. झाले. थोडेसे थंडी होते जा. मग देतो तुला प्लेटीत मी. कसे छोटे 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 काढले. आणि हे आपोआप आकार येऊनच जाते. आमच्या घरचे जायला आता लाईट लय वेळची जायला. त्याच्यासाठी कोणी मोबाईल पकडू राहिलं. मोबाईलची बॅटरी, कोणी मोठी बॅटरी, कोणी लाईट, अशा हातात मी पकडून आम्ही व्हिडिओ काढू राहिलो आता. मी काय केलं होतं अगोदर. हे पकोडे तसेच काढले. त्या पाहिजेत मी कसं तेल जमा झालं. तर काय करायचं आधीच हे अशा मोठ्या झाऱ्यात असे काढून घ्यायचे. याचं तेल असं याच्यात निघून जाते. हे पाहिजे दिसते तुम्हाला हे तेल निघते. आता याच्यातला सर्व तेल निघून गेला. आता याच्यात काढून घेतो. आता याला काहीच तेल नाही राहिलं. सर्वच भजे घेतो ना आता काढून. झाल्या. आता आपले हे पकोडे टाकणं. आता दुसरी तुम्हाला पद्धत सांगतो. काय करायचं. आपलं साधं बेसनासारखं बेसन भिजवायचं. आपण जसं भज्याला भिजवतो तसं भिजवायचं. आणि हे पालक मस्त धुवून अशी पुसून काय करायची. फक्त मस्त लाल होईपर्यंत काढतो. चला खा मग आता लेकरो सबंधन भजे. हे काय आरू. हे काय किट्टू. हे गिर भाऊ. हे काय सर्वेश. आता हे मी खातो. या मग आता भजे खायले. करून पा. मस्त लागतात. मसाले मस्त आले.